नवीन पूल बांधला अन 6 महिन्यातच पाडला। वाह रे वा यंत्रणा। 15व्या वित्त आयोगातील कामात मोठा गैरप्रकार। इंजिनियर राजू इंगळे यांची पुराव्यासह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार। जळगाव जामोद तालुक्यातील प्रकार। एकीकडे ग्रामीण विकासासाठी शासन कोट्यवधींचा निधी खर्च करत असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात मात्र सरकारी निधीची अक्षरशः उधळपट्टी आणि प्रशासकीय अनागोंदीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। 15व्या वित्त आयोगातून बांधलेला एक पाईप कलवर्ट पूल अवघ्या काही महिन्यातच जमीनदोस्त करून त्याच जागी पुन्हा नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी इंजिनियर राजू समाधान इंगळे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे। जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील लेंडी नदीवर गोरक्षनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर 15व्या वित्त आयोगातून 2022 ते 23 एक पाईप कलवर्ट पूल बांधण्यात आला होता। या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तेव्हाच विरोध दर्शवला होता। आश्चर्य म्हणजे ज्या कामावर ग्रामसभेने आक्षेप घेतला होता त्याच कामाचे 4,80,811 रुपये नियमबाह्य पद्धतीने कंत्राटदाराला अदा करण्यात आले। धक्कादायक बाब अशी की मार्च 2024 मध्ये पूर्ण झालेला हा पूल सप्टेंबर 2025 मध्ये अचानक तोडून टाकण्यात आला। हा पूल तोडण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी किंवा ग्रामपंचायतीचा ठराव नव्हता, असे पत्र ग्रामसेवक जोशी यांनी पंचायत समिती विभागाला दिलेले आहे। जुना पूल पाडून त्याच वादग्रस्त जागेवर आता पुन्हा 34,62,000 रुपये खर्चून नवीन पूल आणि संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे। इंजिनियर राजू इंगळे यांनी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे। त्यामध्ये अवघ्या 5 ते 6 महिन्यांपूर्वी बांधलेला पूल तोडण्याची नौबत का आली? नियमबाह्य पद्धतीने 4,80,000चे बिल अदा करणारे अधिकारी कोण? नवा पूल बांधताना जुन्या पुलाच्या तोडफोडीचा हिशोब कुठे आहे? हे काम म्हणजे सरकारी तिजोरीवर दरोडा नाही का? असे गंभीर प्रश्न विचारले आहे। या तक्रारीमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागलेले आहे। की 2023 साली गोरक्षनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या लेंडी नदीवर एक छोटा पाईप कलवर्ट बांधण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं, परंतु हे काम अंदाजपत्रकानुसार नव्हतं किंवा अर्धवट होतं। त्यामुळे श्री विजय शत्रुघ्न वंडाडे आणि श्री गजानन मारुती धुळे यांनी तशी तक्रार ग्रामपंचायत पंचायत समितीला केली होती। त्यानंतर त्यांनी उपोषणही केले। उपोषणाच्या अंती त्यांना असं सांगण्यात आलं की हा पूल पूर्ण करून देण्यात येईल। तशा प्रकारचं आश्वासन मान्य गटविकास अधिकारी यांनी त्यांना दिलं होतं। त्यानंतर हा पूल पूर्ण पण करण्यात आला, पण हा पूल पूर्ण झाल्यानंतरच 1 वर्षानंतरच या पुलाचं खोदकाम करण्यात आलं। त्यानंतरही श्री विजय शत्रुघ्न वंडाडे यांनी ग्रामपंचायतला विचारलं का या पुलाच्या खोदकामावर माहिती द्या, परंतु ग्रामपंचायतनी सांगितलं की सदर पुलाची कोणतीही माहिती ही ग्रामपंचायत कार्यालयात नाही आहे। त्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी माननीय उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा पत्र दिलं, बट त्यांच्याकडून त्यांना कोणताही रिप्लाय किंवा प्रतिक्रिया मिळाली नाही। हे सर्व चालू असतानाच त्याच जागेवर एक नवीन पुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलं। नवीन पुलाच्या बांधकामाबद्दल सुद्धा ग्रामपंचायतला कोणतीही माहिती नाही किंवा कोणताही ठराव घेतला गेला नाही असं सांगण्यात आलं। सदर काम सुद्धा हे अंदाजपत्रकानुसार होत नव्हतं अशी तक्रार। न्यूज आवाज नव्या युगाची।